तर पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट समोर येते आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेऊन निर्देश दिलेले आहेत आणि त्यानंतर दोन महत्त्वाचे निलंबन इथे झालेत। या सगळ्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी देखील गंभीर आरोप केलेले आहेत। त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर बोलताना शेतकऱ्यांना सारखं फुकट सारखं माफ लागतं असं म्हणणारे अजित पवार पण पोराच्या 1804 कोटींचं डील त्यावर 126 कोटींची स्टॅम्प ड्युटी होते, पण हे डील 300 कोटींचं दाखवून त्या 300 कोटींवर 21 कोटी देखील माफ केले जातात। ही माफी फुकट नव्हती का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आपण जाऊयात माझे सहकारी विलास बडे यांच्याकडे। प्रियंका, धन्यवाद। राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप घडवणारी ही जी जमीन गैरव्यवहार आणि स्टॅम्प ड्युटी प्रकरणाच्या घोटाळ्याची बातमी आहे, याबद्दल बोलण्यासाठी राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आता आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। खडसे साहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? इकडून येत नाही सर आवाज। खडसे साहेब, ज्या प्रकारची ही माहिती समोर येते जमीन गैरव्यवहार प्रकरणातली, या सगळ्या प्रकरणात अनियमितता झाली आहे, घोटाळा झालाय असं तुम्हाला प्रथम दर्शनी वाटतं का? तर एकनाथ खडसे आपल्या सोबत असतील, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही सगळी राजकीय भूकंप घडवणारी बातमी, अतिशय हाय प्रोफाईल अशा प्रकारची ही जमीन गैरव्यवहाराची बातमी समोर आल्याच्या नंतर भूकंप एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कारवाईचे फटाके लागलेले आहेत। गेल्या 2 तासात 2 निलंबन समोर आलेली आहेत। तहसीलदार निलंबित झाले, दुय्यम उपनिबंधक निलंबित झाले। ही फक्त सुरुवात आहे। या प्रकरणामध्ये मंत्रालयापर्यंत ज्या कुणाचे हात ओलेल झालेले असतील त्या सगळ्यांवर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि विरोधकांनी तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलाय। राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आता आपल्या सोबत आहेत। खडसे साहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। जवळपास 1800 आजच्या बाजारभावानुसार जमीन असलेल्या या जमिनीच्या गैरव्यवहाराचं जे प्रकरण समोर आलेलं आहे, महसूल मंत्री राहिलेल्या तुम्ही राज्याचे, या सगळ्या प्रकरणामध्ये गैरव्यवहार झालाय असं तुम्हाला वाटतं का? आता चौकशी अंती हे जे सिद्ध होईल गैरव्यवहार किती झाला काय झाला, परंतु अनियमितता निश्चित झालेली आहे। आता सकाळपासून म्हणजे आतापासून जी माहिती मी घेतलेली आहे, तर या ठिकाणी जी जमीन आहे ती महार वतनची जमीन आहे आणि असे महार वतनची जमीन खरेदी करत असताना कमिशनरची परवानगी लागते, रेव्हेन्यू कमिशनरची। कमिशनरच्या परवानगी शिवाय जर असा व्यवहार करण्यात आलेला असेल तर तो बेकायदेशीर व्यवहार ठरतो आणि असा जर रजिस्ट्री झाली असेल तर त्या रजिस्ट्रीमध्ये सुद्धा त्याने लिहिलं पाहिजे की हा बेकायदेशीर व्यवहार आहे। म्हणजे असा व्यवहार झाला तर जमीन सरकार जमा होते किंवा मूळ मालकाला परत जाते। या 2 भाग कायद्यामध्ये आहेत। तिसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की स्टॅम्प ड्युटीच्या संदर्भामध्ये आता प्रत्यक्ष त्याच्या डेअरी रेकनरनं काय भाव आहे, रेडी रेकनरच्या प्रशासनाद्वारे किती स्टॅम्प ड्युटी आहे, ती स्टॅम्प ड्युटी त्या ड्युटीवर किती भरली आणि ही भरलेली स्टॅम्प ड्युटी एका 24 तासाच्या आत माफ कशी झाली, अशा अनेक प्रश्न याच्या माध्यमातून उपस्थित होतात। आता यासाठी माफ करण्याची कुठलीही तरतूद स्टॅम्प ड्युटी माफ करण्याची निदान महसूल कायद्यामध्ये नाही आहे। परंतु जर अशी उद्योग विभागाने एखादे आदेश काढले असतील महसूल विभागाच्या संमतीने की आयटी क्षेत्रासाठी किंवा अन्य क्षेत्रासाठी जमीन घेतली तर आपल्याला महसूल मधली जी स्टॅम्प ड्युटी आहे ती माफ करता येते सरकारच्या परवानगीने, अशा स्वरूपाचे काही आदेश सरकारच्या माध्यमातून निर्गमित झालेले आहेत। आता यामध्ये जे आहे ही सर्व अनियमितताच दिसते। एकंदरीत व्यवहार इतकं कमी कालखंडामध्ये होणं, स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय ही कमी कालखंडामध्ये होणं, कुणाचा तरी राजकीय दबाव असल्याशिवाय किंवा प्रेशर असल्याशिवाय होणं शक्यच नाही। तर सर्वसामान्य माणसाला व्यवहार करत असताना किती अडचणी येतात हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे। अगदी खरं आहे। प्रशांत बाग माझे सहकारी सुद्धा आपल्या सोबत आहे, ते सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतायत। प्रशांत,
खडसे साहेब, तुम्ही आता बोललात की इंडस्ट्रीला स्टॅम्प ड्युटी माफ करायची तरतूद आहे, मान्य ही तरतूद आहे, पण 1,00,000 रुपये भांडवल असलेल्या म्हणजे भाग भांडवल असलेली 1,00,000 रुपयाची ताजी कंपनी, जिचा IT मध्ये कोणता अनुभव नाही आहे, आणखीन तिला फक्त सुरू व्हायचं आहे, आणखीन तिला सरळ तुम्ही स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचं तुम्ही 2 दिवसामध्ये कागदपत्र परवानगी देतात, हे विना प्रभाव होऊ शकतं का? बिना प्रभावाने होऊ शकत नाही. एक तर मुळामध्ये 1,00,000 ज्याचे भागभांडवल आहे अशा स्वरूपाचा मध्ये जाता टर्नओव्हर न पाहता किंवा भागभांडवल किती आहे याची प्रत्यक्ष खात्री न करता त्याच्यामध्ये खरंच कंपनी सुरू आहे की नाही, किती रोजगार त्याच्या माध्यमातून मिळतो आहे किंवा मिळणार आहे, त्याचा प्रोजेक्ट अहवाल सगळा तपासल्याशिवाय आणि हा प्रस्ताव जो आहे तो खालून इंडस्ट्री डिपार्टमेंट कडनं खालपासून तर वरपर्यंत यावा लागतो, याला खूप विलंब लागतो आणि हे सगळं झाल्यानंतरच आपल्याला त्या संदर्भातला निर्णय घ्यावा लागतो. इथे असं दिसतंय की अशा स्वरूपाचा कुठलाही हे झालेला म्हणजे जे मी म्हणतो की स्टॅम्प ड्युटीच्या संदर्भामधला तरी यामधला व्यवहार जो झालेला आहे तो कुणाच्या तरी राजकीय दबावाखाली किंवा प्रेशर खाली झालेला नसावा, कारण असं होणंच शक्य नाही, असं शक्यच नाहीये. ही जमीन एने सुद्धा झाली नाहीये, एने सुद्धा न होता या जमिनीला परवानगी दिली म्हणजे कायद्याचं सरळ उल्लंघन. आणखीन हे कुठेतरी प्रभाव जर का आपण म्हणू, आता पार्थ पवारचे वडील अजित पवार उपमुख्यमंत्री आहे, मग ते 300 कोटी रुपये 1,00,000 रुपये भागभांडवल असलेल्या कंपनीकडनं 300 कोटी रुपयाचं पेमेंट कुठून दिलं? आता हा अप्रत्यक्षरित्या ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय येतोय का नाथाभाऊ? कारण तुम्ही सांगा, कारण तुम्ही या विषयात एवढ्यासाठी बोलू शकता, कारण याच कारणाने महसूल मंत्री असताना तुम्ही राजीनामा दिला होता ऑफिस ऑफ प्रॉफिट याच मुद्द्यावरनं, पुण्याच्याच जमिनीचं ते प्रकरण होतं. एक आहे याच्यामध्ये की हे सगळं जे दिसत आहे प्रकरण ते संशयास्पद आहे. एक 2-3 बाबी ह्याच्यात तपासातल्या आहे किंवा याच्यातल्या येण्याचा विषय याच्यात येत नाही, कारण येणे जमीन प्रत्यक्ष खरेदी केल्यानंतर इंडस्ट्रियल येणे होतं, ती खरेदीच केली आता आणि येण्यानंतरचा भाग असतो. पण यामध्ये हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भाग होऊ शकतो, कारण ही जमीन आहे एक तर मुळामध्ये याच्या ठिकाणी जे अधिकची किमतीची जमीन आहे ती कमी किमतीमध्ये खरेदी केली, त्याच्यामधले स्टॅम्प ड्युटी नियम आहे त्याच्यामध्ये बंद माफ केली, त्यामध्ये जमिनीला त्या संदर्भात महारवतन जमीन असताना त्याला कुठल्याही स्वरूपाची परवानगी घेतलेली नाही. आता यामध्ये राजकीय दबाव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या ठिकाणी आलेला आहे की नाही हा तर चौकशीचा भाग आहे. पण मला ज्यावेळेस या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला होता ऑफिस ऑफ प्रॉफिट खाली, तर त्या ठिकाणी जमीन मी प्रत्यक्ष खरेदी केलेली नव्हती, मग मी पैसे माझ्या खात्यामधून पैसेही दिलेले नव्हते. इथे हा विषय आहे की 300 कोटी रुपये दिले तर ते कोणाच्या खात्यामध्ये गेले, हा एक चौकशीचा भाग असू शकतो. आणि एवढी मोठी अमाऊंट 1,00,000 रुपये ज्याचा भाग भांडवल त्याच्याकडे आली कुठून हाही एक चौकशीचा भाग असू शकतो. मला जो राजीनामा द्यावा लागला तर मी या संदर्भामधली तो जो जमीन मालक होता तो जमीन मालक अल्पसंख्याक होता, मुस्लिम होता आणि मी मायनॉरिटीचा मिनिस्टर असताना त्याने माझ्याकडे अर्ज केला होता की मला 40 वर्षापासून न्याय मिळत नाही, तर तुम्ही न्याय मिळण्यासाठी मला मदत करावी. मला असं वाटलं की मदत करायची तर एक मीटिंग घेऊन सर्वांसमक्ष याला ठेवू, त्याला हजर ठेवून त्याच्या समोर घेऊ म्हणून मी मीटिंग घेतली. परंतु त्या कालखंडामध्ये ही जमीन माझ्याच परिवारामधल्या लोकांनी खरेदी केलेली होती आणि त्यामुळे मी जी मीटिंग घेतली ते तुमच्या परिवाराला लाभ देण्यासाठी तुम्ही घेतली, अप्रत्यक्ष त्यांना लाभ झाला असता या कारणासाठी त्यांनी मला ऑफिस ऑफ प्रॉफिट खाली राजीनामा द्यायला आणि तो मी दिला. आता या ठिकाणी हा विषय चौकशीचा आहे किंवा प्रत्यक्ष अजितदादांनी त्याला सहकार्य केलं की नाही, अप्रत्यक्ष सहकार्य केलं की नाही. पण ह्याच्यामध्ये निश्चित एक आहे की अजितदादांचा विषय वेगळा असू शकतो, प्रशासनिक विषय वेगळा असू शकतो. ज्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला सहकार्य केलं त्या अधिकाऱ्यांवर कारवाई ही प्रशासनिक बाब होईल, परंतु यामध्ये प्रत्यक्ष मंत्रालयामधनं काही आदेश गेले का, इंडस्ट्री बाबाचा खरोखरच तसा आदेश आहे का? इंडस्ट्री डिपार्टमेंटला अशी स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा अधिकार नाही जोपर्यंत त्यांनी प्रत्यक्ष प्रोजेक्ट अहवाल आहे, प्रोजेक्ट अहवालानुसार किती रोजगार मिळणार आहे, कुठली जमीन आधी खरेदी केलेली आहे, खरेदी केलेल्या जमिनीच्या नुसार त्यांनी मग आधी एनए केलेलं असायला पाहिजे, मग एनए केलेलं असल्यानंतर मग स्टॅम्प ड्युटीसाठी वेगळा अर्ज करायला पाहिजे असतो, आधी नंतर स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागतो आणि त्यानंतर मग त्यांची स्टॅम्प ड्युटीचा सरकार विचार करू शकतं. यामध्ये ही प्रोसिजर झालेली दिसत नाही, त्यामुळे यामध्ये निश्चित अनियमितता आहे. त्यामधनं कारवाई झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे.
बरं, पण खडसे साहेब, यामध्ये आतापर्यंत जी कारवाई समोर आली, गेल्या 2 तासामध्ये 2 विकेट पडलेले आहेत. एक तहसीलदारांवर कारवाई करण्यात आली आहे, दुसरी दुय्यम उपनिबंधकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेमध्ये किती लोक सहभागी असू शकतात असं तुम्हाला वाटतं, की हे प्रकरण तेवढ्या पुरतच मर्यादित आहे? नाही, ह्याच्यामध्ये तहसीलदाराला निलंबित केलं तर यासाठी केलं असेल की ते महार वतन जमीन आहे. हा, त्याचा प्रत्यक्ष संबंध तहसीलदार, कलेक्टर आणि कमिशनर पर्यंत, तो त्याची मान्यता ही कमिशनरने अंतिमतः द्यायची असते महार वतन जमिनीसाठी. जो रजिस्ट्रार आहे ज्याने ही खरेदी केलेली आहे, त्या रजिस्ट्रारने व्यवहार खरेदी करत असताना त्याला माहिती आहे की ही सगळीची सगळी उतार्यावरून जी दिसत आहे हे बेकायदेशीर आहे, ही महार वतन जमीन आहे, याची परवानगी घेतलेली दिसत नाहीये, तरीही त्याने खरेदी करून दिली. आणि खरेदी करायचा अधिकारच आहे आपल्याला. अगदी तुम्हाला मला कोणतीही वस्तू कुठल्याही ठिकाणी खरेदी करण्याचा अधिकार आहे. पण समजा मला एखाद्या वेळेस ताजमहाल खरेदी करायचा असेल आणि मी सब रजिस्ट्रारकडे गेलो की मला ताजमहालाचा हा उतारा आहे, बनावट उतारा घेऊन गेलो आणि हे त्याचं व्हॅल्युएशन, मला खरेदी करून द्या, तर त्याला तो सब रजिस्ट्रार नाही म्हणू शकत नाही, तो खरेदी करून देईल. ताजमहाल असेल का अगदी संसद भवन सुद्धा तो खरेदी करून देईल तुम्हाला. पण ते खरेदी करत असताना त्या खरेदीच्या याच्यामध्ये तो येईल की हे बेकायदेशीर व्यवहार म्हणून त्यात नोंद करेल. या ठिकाणी त्या तहसीलदाराने बेकायदेशीर व्यवहार किंवा बेकायदेशीर खरेदी अशा स्वरूपाची नोंद केलेली दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की ती खरेदी रेग्युलाइज झाली, ती खरेदी नियमानुसार कायद्यानं झाली आणि म्हणून त्या तहसीलदार त्या ठिकाणी कारवाईला जावं लागलं. खडसे साहेब, हे तुम्ही 2 भाग आहे. म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आता उपस्थित केला आहे की प्रशासनिक भाग वेगळा आहे. प्रशासनाचा तहसीलदार असेल, सब रजिस्ट्रार असेल, अन्य असेल, हे भाग वेगळे. आणि ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी किंवा हे 300 कोटी कुणाच्या खात्यामधून भरले गेले त्यासाठी, जर कुणाचा राजकीय दबाव असेल किंवा कुणा मंत्र्यांचा दबाव त्याच्यामध्ये असेल, जर त्याच्यात अजितदादा सारख्यांचाही सहभाग असेल, म्हणजे अजितदादांनी शेवटी शपथ घेताना एक शपथ त्यांनी घेतलेली आहे की मी माझ्या पदाचा उपयोग माझ्या परिवारासाठी करणार नाही, म्हणजे त्याला लाभ होईल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशासाठी करणार नाही. आणि जर त्यांचा त्याच्यामध्ये काही संबंध आला तर निश्चित अजितदादांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. एक तुम्ही आता बोलताना एक मुद्दा उपस्थित केला होता की ताजमहाल कोणी विकायला आला, संसद भवन विकायला आलं तरी ती डॉक्युमेंट नोंद केली जाईल. पण ताजमहालचा मालक तर तिथे असावा लागेल ना. आता या जमिनीच्या व्यवहारामध्ये सातबाऱ्यावर नोंद असलेला गायकवाड नावाचा मालक नसताना सुद्धा दुय्यम निबंधक ही नोंद करतो, ही डॉक्युमेंट नोंदवतो, म्हणजे हे खरोखर धक्कादायक आहे. म्हणजे की ही अनागोंदीच आहे, म्हणजे की ही पूर्णपणे दुरुपयोग असंच म्हणता येईल. मी तुम्हाला नियम सांगितला, म्हणजे ताजमहालचा मालक खोटाही उभा करू शकतो. मी एक उदाहरण तुमच्या समोर दिलं. असे बेकायदेशीर व्यवहार कसे होऊ शकतात त्याचं एक उदाहरण दिलं आणि ते ग्राह्य धरलं जातं. मी तुम्हाला सांगतोय, फक्त ते बेकायदेशीर व्यवहार लिहिलं जातं या ठिकाणी. या ठिकाणी जो आहे याने मुखत्यार पत्र घेऊन तो मालक उभा केलेला आहे त्या ठिकाणी. आता सर्व जे त्याच्यामध्ये मालक होते, म्हणजे जे काही असतील महार वतन जमिनीमधले, ज्यांच्या एकेकर अर्धा एकर, 1 एकर, 5 एकर जे काही असेल, त्यांच्या सहमतीने मुखत्यार पत्र तयार करून त्या मुखत्यार पत्र धारक जो आहे त्याच्या नावाने तो मालक आहे असं गृहीत धरून या ठिकाणी खरेदी केलेली दिसते आहे एकंदरीत. बाकीच्या ज्या टेक्निकल बाबी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्याच. काय वाटतं तुम्हाला की आता या प्रकरणामध्ये, आता तुम्ही स्वतः महसूल मंत्री होतात, या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही स्वतः काय मागणी कराल सरकारकडे, की किती आक्रमकपणे आणि कोणत्या पद्धतीने चौकशी व्हावी? आणि दुसरा मुद्दा की तुम्ही ऑफिस ऑफ प्रॉफिट होऊ शकतं याचे जे संकेत दिले, काय मागणी कराल? एक तर माझी मागणी ही राहील की या संपूर्ण प्रकरण एक तर उच्चस्तरीय आहे, म्हणजे एखाद्या या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित असलेल्या परिवाराचे हे आहे. त्यामुळे याची चौकशी सरकारच्या माध्यमातून नीटपणे होईल की नाही होईल याबद्दल सांशकता आहे. त्याच्या मुलाच्या संदर्भामधला व्यवहार आहे तो या राज्याचा मुख्यमंत्री आहे, म्हणजे उपमुख्यमंत्री आहे. आता यामधून हे दिसत आहे की सारे व्यवहार असे बेकायदेशीर आहेच आहे, 100% बेकायदेशीर व्यवहार आहे, कारण त्याने परवानगी वगैरे घेतलेली नाही. आणि या ठिकाणी हा चौकशीचा भाग आहे की प्रत्यक्ष अजितदादांचा त्याच्याशी संबंध आलेला आहे का नाही. दुसरा चौकशीचा भाग आहे की 1 लाख त्याचं भागभांडवल असताना त्या ठिकाणी 300 कोटी रुपये त्याने भरले कुठून, याने आणले कुठून, कुठलं कर्ज घेतलं का, कुठले भरले, आणि हे जर पैसे भरण्यासाठी अजितदादांच्याच एखाद्या संस्थेच्या माध्यमातून भरले गेले असतील
किंवा अन्य झाले असतील चौकशीमध्ये असं येऊ शकत असेल तर ते हे झालं पाहिजे, म्हणजे अजितदादांनी राजीनामा द्यायला पाहिजे. तरीही माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांच्या मुलाशी संबंधित आहे. मला तर मी तर काही कुठलाही व्यवहार केलेला नव्हता, व्यवहारच केलेला. जमीन माझ्या मालकीची आजही आहे. उतारा जर पाहिला ते माझ्या जमीन माझ्या बायकोच्या नावची आहे, मंदाकिनी एकनाथ खडसे. त्यात MIDCच्या सुद्धा मालकीची जमीन नाही आहे. MIDCची मालकी जी आहे ते इतर हक्कामध्ये आहे आणि इतर हक्कामध्ये खरेदी विक्री करता येते केव्हाही. तर अशा स्वरूपाचा विषय असताना सुद्धा मॉरल एक ह्या ठिकाणी आपल्याला राजीनामा द्यावा लागला. या ठिकाणी सुद्धा अजितदादांनी हे सर्व चित्र पाहत असताना चौकशी पूर्ण होईपर्यंत तरी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. अतिशय मोठी मागणी तुम्ही करताय खडसे साहेब की अजितदादांनी चौकशी होईपर्यंत राजीनामा दिला पाहिजे, पदमुक्त राहिलं पाहिजे असं तुम्ही म्हणताय. पण यातली आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी करताना मूळ जमीन मालकांना काय मोबदला नेमका मिळणार आहे, किती मोबदला दिला याचा उल्लेख नाहीये. ही किती गंभीर बाब आहे. ते काय पॉवर ऑफ अटर्नी करताना किती मोबदला दिला किंवा नाही दिला हे कायद्यामध्ये काही बंधन नाहीये. मी पोकळ सुद्धा देऊ शकतो, मोफत सुद्धा मध्ये दे. माझं घर आहे, मी मोफत देऊन टाकलं तुला. मला काही बंधन नाही की रुपयाने विकलं पाहिजे की 5 लाखांना विकलं पाहिजे. तो भाग वेगळा असू शकतो या संदर्भामध्ये. पण काही ना काही पैसे दिल्याशिवाय एखादा जो सामान्य माणूस आहे किंवा गरीब माणूस आहे तो पैसे दिल्याशिवाय तर काही पॉवर ऑफ अटर्नी करून देणार नाही. एखादा श्रीमंत व्यक्ती तर ठीक आहे, एकरभर दान देऊन टाकली, पण ह्याचं तर आयुष्यातच कमाई असते. त्यामुळे या ठिकाणी ते किती रुपयामध्ये घेतलं, काय घेतलं किंवा ते लिहावंच लागतं त्याच्या संदर्भामध्ये किंवा पॉवर ऑफ अटर्नी घेत असताना इतक्या किमतीची रक्कम, इतक्या किमतीची ही प्रॉपर्टी या ठिकाणी मी विक्रीस काढलेली आहे किंवा विक्री करत आहे किंवा विक्रीसाठी सौदा करत आहे, या गोष्टी आहे. त्यामुळे त्यांना किती पैसे दिले, काय दिले हे त्याच्यात नमूद केलं तर ते कायदेशीररित्या अधिक मजबूत होतं. बरं, पण एखादी कंपनी जेव्हा दावा करते की आम्हाला तिथं IT सेंटर टाकायचंय, डेटा सेंटर टाकायचं अशा प्रकारे, आणि ती कंपनी काम काय करते, काय दाखवलंय, वाहन दुरुस्ती करते, मोटारसायकल विक्री करते, घरगुती वापराचं सामान विक्रीचं काम करते आणि त्यांचं भागभांडवल 1 लाख रुपये आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्याची खातरजमा करणं गरजेचं असतं का? निश्चित. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की याचा प्रोजेक्ट रिपोर्ट घ्यावा लागतो. प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये तुमचं भागभांडवल किती आहे, किती भांडवल आपल्या तुमच्या संचालक त्याच्यामध्ये किती आहे, प्रत्यक्ष तुमचा आधीचा टर्नओव्हर किती झालेला आहे, प्रत्यक्ष कोणा कंपन्यांचे तुमचं कॉन्ट्रॅक्ट आधी झालेलं आहे. नुसतंच मी जमीन घेतो आणि IT मध्ये करतो असं चालत नाही. ती घेतल्यानंतर किती रोजगार उपलब्ध होईल, किती भांडवल तुम्हाला मिळेल, किती लोकांपर्यंत तुम्ही जाऊ शकाल, ही सगळी माहिती असते. कधी मोटरसायकलवाली दुरुस्तीवाली असेल आणि ते एकदम IT मध्ये अगदी 1000-1500 कोटी रुपयाचा व्यवहार करेल हे शक्यच नाहीये. तो एक बनावट विभाग आपला बनवेगिरीचा आहे. ते या बनवेगिरी याच्या माध्यमातून जमीन हडप करण्याचा प्रकार दिसतोय. प्रोजेक्ट रिपोर्ट तपासल्याशिवाय स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ होत नाही. प्रोजेक्ट रिपोर्ट जो असतो तो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट असतो. आपल्यासारख्याला 4-4, 5-5 वर्ष स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी सामान्य माणसाला लागतात, नियमात असलं तरी. या ठिकाणी तो 24 तासात झालेला आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट तपासला का, प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये सर्व दाखवलं आहे का, प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नियमानुसार केलेल्या आहेत का, तर मला असं वाटतं की 24 तासात हे शक्यच नाही. म्हणून या ठिकाणी कुणाच्या तरी सांगल्याशिवाय हे 24 तासामध्ये स्टॅम्प ड्युटी माफ होणं शक्य नाही. जर कायद्यात असेल तरी माफ नाही होणं शक्य नाही. बरं, पण सर एक मुद्दा आहे की या सगळ्या प्रकरणात आता खाली तहसीलदार असतील, दुय्यम उपनिबंधक असतील, यांच्यावर गेल्या 2 तासामध्ये कारवाई झाली, निलंबित करण्यात आलं. पण ज्यांनी व्यवहार केला हा सगळा त्यांच्यावरती काय कारवाई होऊ शकते? ते कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतात का? नाही, ह्याच्यामध्ये जर व्यवहार बेकायदेशीर असेल किंवा काय कुठून पैसा आणला तर जर सांगू शकले नसतील, प्रोजेक्ट रिपोर्ट चुकीचा दिला आणि तुम्ही त्याच्यासाठी शासनाची फसवणूक केली तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. अनेक विषयाच्या अंतर्गत या केसमध्ये गुन्हे दाखल होऊ शकतात. या संदर्भामध्ये जी त्रुटी आहे, नियम आहेत, अधिक अभ्यास करून या संदर्भामध्ये कायदेशीररित्या कारवाई होऊ शकते. पण विरोधक असं म्हणतायत, कदाचित तुमचं मत त्याच्याबद्दलचं काय मला जाणून घ्यायचं आहे. अजित पवार यांच्यावर याच्या आधी सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात हजारो कोटींचे आरोप झाले, पण तरी सुद्धा अजित पवार सत्तेमध्ये गेले
आता सत्तेमध्ये ते आहेत, मग या सगळ्या प्रकरणाची काय चौकशी होणार आणि काय कारवाई होणार आहे त्यांच्या मुलावरती, अशा प्रकारचा संशय व्यक्त केला जातोय. तुम्हाला काय वाटतं, खरंच या सगळ्या प्रकरणाचं सत्य समोर येऊन दोषींवर कारवाई होईल का? असं आहे, याच्यामध्ये 70,000 कोटी रुपयाचा घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यानंतर हे बरंचसं मला वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आताचे आहे, विनोदजी तावडे आहेत, मी स्वतः विधानसभेमध्ये त्या कालखंडामध्ये वारंवार उल्लेख केला होता. आणि देवेंद्रजींनी तर गाडीभर पुरावे त्या संदर्भामधले संभाजीनगरला येऊनही दाखवलं होतं की एक गाडीभर पुरावे आम्हाला आणतो, यांचा 70,000 कोटीचा घोटाळा अजितदादांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी हे पण म्हटलं होतं मधल्या कालखंडामध्ये की अजितदादांना कोणत्याही स्थितीमध्ये आम्ही सरकारमध्ये स्थान देणार नाही, राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही, हे माननीय देवेंद्रजींनी त्या कालखंडात म्हटल्यानंतर सुद्धा, त्यांच्यावर आरोप असल्यानंतर सुद्धा त्यांना त्या ठिकाणी आज मंत्रिमंडळामध्ये सन्मानाचं स्थान मिळत आहे. म्हणजे याचा संशय याला जागा आहे, याला एकच मिनिट, याला संशयाला जागा आहे की जर 70,000 कोटीचा घोटाळा करून सुद्धा ते त्यांच्या वॉशिंग मध्ये स्वच्छ झाले, तर याला हे तर काय किरकोळ बाब आहे त्याच्यावर तेवढ्या किमतीमध्ये. याच्यामध्ये एक चौकशीचा फार्स केला जाईल, कुणातरी अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं जाईल आणि ह्याच्यामधनं काही तथ्य नाही असं समजून मला वाटतं की मुक्त होतील याच्यामधनं सुद्धा ते. या सगळ्या प्रकरणात ईडी EOW ची कारवाई होऊ शकते का, त्यांची एंट्री होऊ शकते का, किंवा त्यांच्या अखत्यारीत हे येईल का? हे बघा, आज या ठिकाणी असं दिसत आहे की माननीय अजितदादांवर ईडीची कारवाई झाली, छगन भुजबळांवर ईडीची कारवाई झाली, विखे पाटलांकडे ईडी वळली, अनेकांकडे ईडीची कारवाई झाली, परंतु ते भाजपमध्ये गेल्यानंतर ईडीची ताकदच नव्हती ना, हिंमतच झाली यांच्याकडे कारवाई करायची. कारण ईडी एक वेळ भाजपमध्ये गेले, मी भाजपमध्ये गेलो असतो तर ईडीची कारवाई माझ्यावर झाली नसती, किंवा मी राहिलो असतो तर झाली नसती. ते तर काही आता एकासाठी उदाहरण द्यायचं नाही, असे 25 उदाहरणं आपण देऊ शकतो की ईडी CBI वगैरेंची ज्यांच्यावर कारवाई झाली ते भाजपमध्ये गेल्यानंतर ती कारवाई थांबली. हे तर भाजपच्या सरकारमध्ये आहे ना उपमुख्यमंत्री, त्यामुळे ईडी हे कशाचं कारवाई करणार आहे, यांच्यावर शक्यच नाही कारवाई करणं. नाही, पण नाथाभाऊ एक मुद्दा महत्त्वाचा आहे की या प्रकरण जसं समोर आलं तसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने याची दखलही घेतली, लगेच बाईट दिले, आदेश सुद्धा दिले, आणखीन कारवाईमध्ये जे दोषी सापडतील त्या सगळ्यांवर कठोर कारवाई करणार हे सुद्धा सांगितलं. इतकं स्पष्ट ते कधी बोलत नाही. एखाद्या प्रकरणामधलं तथ्य ज्यावेळेस ज्या पद्धतीने समोर येतं आणि त्यावेळेस ते बोलतात, अत्यंत गांभीर्याने सुद्धा त्यांनी हे प्रकरण घेतलं असतं तुम्हाला वाटत नाही? हे गांभीर्याचं प्रकरण आहे, म्हणून माझी मागणी राहणार आणखी एक की सरकार याची चौकशी करू शकणार नाही. एखाद्या जो न्यायाधीश आहे आत्ता बसलेला सिटिंग न्यायाधीश आहे हायकोर्टाचा, त्यांच्या माध्यमातून ही चौकशी करावी आणि त्यांनीच निष्कर्ष काढून मग त्या संदर्भात कारवाई करण्याचं सूचित करावं, तरच हे होऊ शकेल. नाहीतर आता कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला कोणताही यांनी हे केला तर याच्या माध्यमातून तथ्य बाहेर येणार नाही. कारण अशा अनेक अहवाल आले, असे अनेक रिपोर्ट आले, त्यांनी कारवाई करायचं सूचितही केलं, परंतु त्या संदर्भात कुठलीही कारवाई झालेली नाही. न्यायमूर्ती आणि तोही सिटिंग न्यायाधीश या संदर्भात जर करून ते असेल तर काही तथ्य बाहेर येऊ शकतील, निदान जनतेचं तरी समाधान त्याच्या माध्यमातून होऊ शकेल. पण या सगळ्या विषयामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की 10 कोटी रुपयाच्या वरचं हे प्रकरण आहे, म्हणजे एकंदरीत त्याची व्याप्ती बघितली तर त्यामुळे ईडी EOW जसा आता विलास बोलला होता, EOW तर हा नंतरचा भाग झाला, पण FIR दाखल होणं आवश्यक आहे, कारण FIR दाखल झाला तरच ईडी ECIR दाखल करू शकेल. जर या प्रकरणामध्ये इतकी अनियमितता आहे, 2 कारवाई होत आहे, पण अजूनपर्यंत FIR दाखल झाली नाहीये, तुम्ही मागणी कराल FIR दाखल करण्याची या पूर्ण प्रकरणात? नाही, सरकारनेच केले पाहिजे ना FIR दाखल. सरकारला जर तहसीलदार दोषी दिसतोय, सब रजिस्ट्रार दोषी दिसतोय, याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे म्हणून सरकारच्या माध्यमातून FIR दाखल केला पाहिजे. निदान प्राथमिक FIR तर दाखल करा तुम्ही, जसा माझ्यावर केला होता. जसं माझ्यावर काय केलं होतं, एक अँटी करप्शनचा एक FIR दाखल करून टाकला, ज्यात ईडीचा नव्हता, काही नव्हता, आणि त्या संदर्भामध्ये प्रॉफिट पदाचा दुरुपयोग केला म्हणून एक FIR दाखल करून टाकला. नंतर 1-1.5 वर्षानंतर ईडी आली. जेव्हा मी पक्ष बदलवला तेव्हा मग ईडीची सुरुवात झाली. तोपर्यंत काही प्रश्नच नव्हता. एक ACBची साधी केस त्या कालखंडामध्ये होती, तशी सरकारने एखादी केस दाखल करावी आणि नंतर ईडीकडे द्यावी. एक मागणी आतापर्यंत समोर आली नाहीये, ज्या जमिनीवर हे सगळं चाललंय, ही मुंडव्याची जमीन, बहारवतनाची जमीन, 40 एकर जमीन, ही जमीन म्हणजे अत्यंत अगदी सगळ्यात महत्त्वाचं लँड पार्सल कोरेगाव पार्क मधलं मानलं जातं.
ही जमीन मूळ मालकाकडेच परत जावी ही मागणी अजूनपर्यंत आली नाहीये, काय सांगाल? नाही, नियम आहे, कायदा आहे. मुळामध्ये मूळ मालकाकडे परत जावी मागणी करण्याची गरजच नाहीये. ज्यावेळेस बेकायदेशीर व्यवहार होतो, हा व्यवहार रद्द केला जाईल, त्यावेळेस ही जमीन मूळ मालकाला द्यावीच लागते कायद्याने. त्यामुळे सरकारने ही जमीन कायदेशीररित्या मूळ मालकाला परत करण्याची आवश्यकता आहे. एक वेळेस तुम्ही महसूल मंत्री असताना पुण्यामध्येच अशाच प्रकारचं लँड मॅटर झालं, लँड प्रकरण झालं, जे उभ्या महाराष्ट्राने बघितलं, त्याच्यावरनं राजकारण रंगलं, तुम्हाला राजीनामा द्यावा लागला. आता पुन्हा त्याच पुण्यामध्ये अशा प्रकारे जमिनीचं पूर्ण प्रकरण समोर येत आहे. काय भावना आहे तुमच्या आता? नाही, पुण्यामध्ये असे शेकडो प्रकरण आहे सांगण्यासारखे. म्हणजे मी तुम्हाला एकच प्रकरण त्याच्यामध्ये सांगतो की पुण्यामधलं जे ऍग्रिकल्चर कॉलेज आहे आज, जे त्याच्यामध्ये 60 एकर जमिनीवर ते बसलेलं आहे. ही 60 एकर जमीन एका खाजगी मालकाने त्या ठिकाणी माझी आहे असं सांगून हडप करण्याचा प्रयत्न केला. आता इंग्रजांच्या कालखंडामध्ये बांधलेल्या त्या जमिनी आहे, परंतु अशा स्वरूपाचे त्याचे पुरावे दाखवले, त्याच्या संदर्भामधले काय म्हणतात वारसदार, खोटे वारसदार तयार करून आज ते केस पेंडिंग आहे. मी भांडतोय, 10 वर्ष झाले. महसूल मंत्री असताना मी स्वतः FIR दाखल केलेला आहे. FIR दाखल करून त्या व्यक्तीला आजही संरक्षण मिळत आहे. पुण्यामधल्या अशा किती केसेस मला माहिती आहे. मी महसूल मंत्री असल्यामुळे बहुतांशी केसेसची माझ्याकडे तपासणी झालेली आहे. सरकारच्याकडून काही होत नाही. कुणीतरी येतं, कुणीतरी भेटतं आणि नंतर प्रश्न सुटतात. नक्कीच सर, आशा करूया तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी पदापासून दूर व्हायला हवं, अशा प्रकारची मागणी विरोधकांकडून करण्यात येते. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. याच मुद्द्यावर आज आपण बडे मुद्दे करणार आहोत रात्री 8 वाजता, तेव्हा पाहायला विसरू नका. खडसे साहेब सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत.